नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक संस्था, अनेक उद्योग रेस नावाचं सूत्र वापरून आपल्या संस्थेला यशाच्या वाटेवर नेऊन ठेवतात, असा आजवरचा अनुभव आहे. आणि याच सूत्राभोवती ज्या संस्था राहिल्या, ज्या संस्थेने या सूत्राचा वापर केला, अशा संस्था आज ग्राहकांना उत्तम सेवा देत असल्याचं चित्र आहे. अशा अनेक संस्था, मग त्यामध्ये उद्योग असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, ज्या आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो. आता रेस म्हणजे काय, तर आर म्हणजे रिसर्च, ए म्हणजे ॲक्शन, सी म्हणजे कम्युनिकेशन आणि ई म्हणजे इव्हॅल्युएशन. तर या सूत्राचा वापर करणाऱ्या संस्था ग्राहकांना उत्तम सेवा देत आलेल्या आहेत. मात्र असं असताना अगदी यशाच्या शिखरावर वाटचाल करत असताना अचानक काही संस्था आर्थिक अडचणीमध्ये येतात आणि त्यामुळं त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो इतर संस्थांवर पडतो. तर आपण असं म्हणतो की हाताच्या कंकणाला आरसा कशाला. मग या संस्थेमुळे ज्या संस्था अडचणीत आलेल्या आहेत किंवा ज्या संस्थेच्या भोवती एक संशयाचं मळब निर्माण झालेलं आहे, अशा संस्थांना मग आपल्या कृतिशीलतेने ग्राहकांचा विश्वास संपादन करावा लागतो. तर हे मी का सांगतोय, तर गेल्या 2 महिन्यापूर्वी ज्ञानराधा बँकेचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामुळे त्या संस्थेला तर मानसिक त्रास सहन करावाच लागला. मात्र ज्ञानराधामुळं विश्वासाला तडे गेले आहेत, हे मात्र कबूल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे हजारो कोटीची उलाढाल करणारी ज्ञानराधा बँक अशी अचानकपणे अडचणीत येते. म्हणजे ती बुडाली आहे असं मला म्हणायचं नाही, कारण कुटे ग्रुप हा देशभर पसरलेला आहे, त्याची एक विश्वासार्हता आहे. मात्र काहीतरी चुकलं आणि ही संस्था आज आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहे. ते आज ना उद्या नक्की ग्राहकांचा विश्वास पुन्हा एकदा मिळवतील, अशी चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये होते आहे. आणि त्याच अनुषंगाने मी आत्ता आपल्यासमोर या लोकसंवादच्या व्यासपीठावर, म्हणजे आपण असं म्हणतो की गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात, त्याचाच फटका बीड जिल्ह्यातल्याच नव्हे तर मराठवाड्यातल्या काही बँकांना, पतसंस्थेला सहन करावा लागलेला आहे. आता श्री कुटे यांचा ग्रुप आणि त्यांची ज्ञानराधा बँक या गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी ज्ञानराधा बँकेमुळे कुटे ग्रुपला तर मानसिक त्रास सहन करावा लागलाच, मात्र मराठवाड्यातल्या इतर संस्थेला म्हणजे पतसंस्था असतील, मल्टीस्टेट असतील, या संस्थांनासुद्धा मानसिक त्रासातून आत्ता मार्गक्रमण करावं लागतं किंवा त्या त्या वाटेवरून त्यांना जावं लागतं. म्हणजे तो मानसिक त्रास यांनाही सहन करावा लागतो. आणि त्याचमुळं काही लोकांनी आपल्या सभासदांपुढे आपण म्हणतो ना की हाताच्या कंकणाला आरसा कशाला. मग हा जयद्रथ आणि हा सूर्य या न्यायाने काही संस्थेने आपल्या सभासदांना आपल्या बँकेची जी काही एकूण प्रगती आहे, जो काही आजवरचा जो प्रवास आहे आणि आत्ता जी बँकेची कंडिशन आहे, जी स्थिती आहे, ती आपल्या ग्राहकांपुढे, एकूणच लोकांपुढे, जनतेपुढे ठेवलेली आपण पाहतो आहोत. आणि त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे गेवराई तालुका, जिल्हा बीड येथील गोदावरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आता ही सोसायटी गेल्या 11 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत आहे. एक तपाच्या पुढचा हा या बँकेचा प्रवास आहे. या बँकेचा जो मूल आधार आहे तो आहे महिला. तर या संस्थेच्या ज्या महिला आहेत त्या सर्वाधिक सभासद आहेत, सर्वाधिक संचालक आहेत. जवळपास 11 महिला या बँकेला चालवतात. या बँकेचा मूळ जो संस्थापक संचालक आहे तो पुरुष असला तरी महिलांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आज 11 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत आहे. प्रभाकर पराड या बँकेचे विश्वस्त संचालक आहेत, संस्थापक आहेत. 11 वर्षापासून आजवरचा त्यांचा जो प्रवास आहे, अतिशय विश्वासानं त्यांनी ग्राहकांपुढे गोदावरी मल्टीस्टेटचं हे रोपटं अगदी यशस्वीपणे चालवून दाखवलेलं आहे. मात्र गोदावरीबरोबरच मराठवाड्यातल्या, बीड जिल्ह्यातल्या, गेवराई तालुक्यातल्या पतसंस्थेच्या अवतीभोवती जे मळब निर्माण झालेलं आहे, जी काजळी आलेली आहे, ती काजळी दूर करण्याचं काम एक पंथी म्हणून प्रभाकर पराड यांनी ग्राहकांपुढे ठेवल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि ही पंथी सभासदांना तर स्वतःच्या संस्थेचं अस्तित्व दाखवते आहे. या संस्थेच्या अवतीभोवती असलेला जो काही संशयाचं मळब आहे, हीच संस्था नाही तर अनेक पतसंस्था, अनेक बँका ज्ञानराधामुळं एक संशयानं त्याकडे बघितलं जातं. हे तर सत्य कोणीच नाकारू शकत नाही. आणि म्हणून प्रभाकर पराड यांनी एक 22 पानाचं पुस्तक ग्राहकांपुढे, सभासदापुढे आणि जनतेपुढे ठेवलेलं आहे. 11 वर्षाचा अखंड विश्वास, 11 वर्षाची अखंड सेवा या नावानं त्यांनी पुस्तक
ग्राहकांपुढे ठेवलेलं आहे. 22 पानाचं पुस्तक आहे. ग्राहकांची सेवा, ठेवीची रक्कम, वाटलेलं कर्ज, सभासदांचा एकूणच बँकेवर असलेला विश्वास आणि त्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व, बँकेचं व्यक्तिमत्व त्यांनी ग्राहकांपुढे, सभासदांपुढे ठेवल्याचं आपल्याला दिसतंय. या 22 पानाच्या पुस्तकामध्ये म्हणजे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सोडून 22 पानं आहेत. अतिशय रंगबेरंगी हे पुस्तक म्हणजे हातात घेतल्यानंतरच या संस्थेची जी काही विश्वासार्हता आहे ती आपल्याला लक्षात येते. अंतरंगामध्ये छत्रपती शिवरायांचं अतिशय दुर्मिळ असं छायाचित्र आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवरायांबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे. ते मुद्दाम या ठिकाणी आठवलं म्हणून सांगतो की प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवबांच्या चरणा, प्रथम मायभूच्या चरणा छत्रपती शिवबांच्या चरणा, स्मरून गातो कवना जिजीर जिजीर जिजी. म्हणजे शिवरायांबद्दलचा आदर, शिवरायांबद्दलची आपुलकी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या या कवनामधून ठेवलेली असतानाच प्रभाकर पराड यांनी अगदी छत्रपतींचा फोटो, छत्रपतींचं छायाचित्र त्यामध्ये अंतरंगामध्ये अगदी ठळकपणे दर्शवलेला आपल्याला दिसते. आणि ग्राहकांचा विश्वास म्हणजे छत्रपतीला समोर ठेवून मी ग्राहकांची सेवा करतोय असं त्यांना सांगायचे. आणि ज्यांनी छत्रपतींचा वारसा, छत्रपतींचा आदर्श पुढे ठेवला, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा ज्यांनी चालवला, ते जनतेला विश्वासानं पुढे नेतील आणि ग्राहकांना धोका देणार नाहीत असं आपल्याला पराड सांगतायत. एकूणच म्हणजे 106 कोटी रुपयाचं, 156 कोटी रुपयाचा एकूण त्यांचा वार्षिक व्यवहार, जवळपास 50 कोटी रुपयाचं कर्ज आणि 106 कोटी रुपयाच्या वर असलेल्या ठेवी, हे गोदावरी मल्टीस्टेटचं जो काही आरसा आहे तो त्यांनी ग्राहकांपुढे ठेवल्यामुळं मराठवाड्यातच एकूणच या संस्था आणि गोदावरीची जी काही प्रतिमा आहे ती आणखी उजळायला मदत होणार आहे. या 22 पानांमध्ये ग्राहकांना आपण कोणत्या सेवा देत आहोत, वार्षिक सभेमध्ये काय विषय येतात, या बँकेचं जे काही ऑडिट आहे ते ऑडिट अ वर्ग आहे, या बँकेला ज्यांनी ऑडिट अ वर्ग दिलेला आहे त्यांचं प्रमाणपत्र आहे, कर्ज वाटपाचं उद्दिष्ट काय आहे, सभासदांना लाभांश देण्याचा विचार आहे, नियम अटी आणि अगदी चौकटीमध्ये आणि अगदी एकूणच बँकेच्या नियमामध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचं आपल्याला पराड सांगतायत. म्हणजे बँकेचा 11 वर्षाचा कालखंड त्यांनी अगदी 22 पानामध्ये अगदी म्हणजे शॉर्ट बट स्वीट असं हे पुस्तक, मला तरी मी जेव्हा या पुस्तकाची काही पानं चाळली त्या पानामध्ये त्यांनी स्वतःचं प्रतिबिंब या मल्टीस्टेटच्या एकूणच व्यवहाराचं जी पुस्तिका आहे, जी काही यशोगाथा आहे, जे काय आजवरचा त्यांचा प्रवास आहे. आता गोदावरी मल्टीस्टेट महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश असं 2 राज्यातलं त्यांचं कार्यक्षेत्र आहे. जवळपास डझनभर त्यांच्या मराठवाड्यातल्या विविध तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये शाखा आहेत. ग्राहकांच्या विश्वासाला आपण कसे पात्र आहोत आणि यापुढेही आपण कसे पात्र राहू हे त्यांनी या पुस्तकातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपतींचं छायाचित्र देऊन त्यांनी जो ग्राहकांना एक संदेश दिलेला आहे, हा संदेश इतर संस्थांनासुद्धा उभारी देणारा आहे. एकूणच पराड सरांनी जी आपली भावना या पुस्तकाच्या प्रास्ताविकेमध्ये मांडलेली आहे, सभासद, ग्राहक आणि कर्जधारकाने ठेवी यांचा विश्वास आणि यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी शपथ आणि असं वचन त्यांनी या पुस्तिकेतून दिलेलं आहे. लोकसंवाद बीड.